मित्रांनो, चार्ल्स डार्विन असं म्हणतो की मॅन सिलेक्ट ओनली फॉर हिज गुड व्हाईल नेचर ओनली फॉर दॅट बीइंग शी टेंड्स. अर्थात मनुष्य फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी गोष्टी निवडतो, पण निसर्ग हा कोणतीही गोष्ट फक्त आणि फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी करतो. नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, जी युनायटेड नेशन अर्थात संयुक्त राष्ट्र जे आहे त्याची एक खास न्याय देणारी बॉडी आहे, त्यांनी एक महत्वाचा सल्ला देणारा निर्णय सर्व जागतिक लेवलवरच्या देशांना दिला आहे. जो सर्वात विकसित जे देश आहे त्यांना खास करून सल्ला आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण बोलायला गेलं तर हा सल्ला जो आहे हा पर्यावरण बदलाशी संबंधित आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, याचे जागतिक लेवलवर काय इम्पॅक्ट झालेले आहेत आणि त्याचा संपूर्ण प्रभाव हा भारतावर कसा पडेल, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला मित्रांनो, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे हेग मध्ये स्थित आहे, जे युनायटेड नेशनची एक महत्वाची बॉडी मानल्या जाते, त्यांनी एक महत्वाचा सल्ला देणारं मत मांडलेलं आहे पर्यावरण बदलाशी संबंधित. जगात जो पर्यावरण बदल संबंधी लढा चालू आहे त्याच्या संबंधी त्यांनी मत मांडताना असं म्हटलं आहे की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे आहेत, ज्या क्लायमेट चेंज बद्दल पुढाकार घेत आहेत, ऍक्टिव्हिस्ट आहेत, संघटना आहेत, त्याच्या अंडर जे लिगली बाइंडिंग अर्थात कायदेशीर बंधनकारक अशी काही टार्गेट्स ठेवलेले आहेत, त्या जर आपण पाळत नसू, त्या जे देश पाळत नाही तर ते व्हायोलेशन ऑफ इंटरनॅशनल लॉ अर्थात आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन समजलं जाईल आणि त्याच्यावर कंपेन्सेटनरी ऍक्शन होईल. अर्थात संबंधित देशांनी जर ते बंधनं पाडले नाहीत तर त्यांच्यावर फाईन, पेनॉल्टी लागून त्याच्याकडून तसा पैसा वसूल केला जाईल, काही बंधने, निर्बंधन लावण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सध्या त्यांनी एक मत मांडलेलं आहे की लीगल गोष्टी काय आहे. मुळात हे प्रकरण आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर ही आहे 2022ची गोष्ट, जेव्हा युनायटेड नेशनच्या संदर्भात काही देशांनी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये काही याचिका दाखल केल्या होत्या. युनायटेड नेशनचंही मत त्यामध्ये घेण्यात आलं होतं आणि त्याच्या संदर्भात ह्या गोष्टी आहेत. त्यामध्ये दोन असे महत्वाचे प्रश्न होते की पहिला म्हणजे इंटरनॅशनल लॉ मध्ये असे कुठले बंधन आहेत, ऑब्लिगेशन आहेत की ज्याच्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण करता येईल, सगळ्या देशांवरती निर्बंध जसेच्या तसे लागू होतील, मॅन्डेटरीली, कंपल्सरीली. दुसरी गोष्ट होती, जर एखाद्या देशाने ते बंधनं पाडले नाहीत, निर्बंध पाडले नाहीत, नियम पाडले नाहीत, तर त्या देशांवर कायदेशीर काय कारवाई करू शकतो किंवा काय कारवाई होऊ शकते. हे सगळं करत असताना कोर्टाने 3 महत्वाच्या इंटरनॅशनल ट्रीटी आणि कन्व्हेन्शनचा आधार घेतला होता. त्यामध्ये पहिलं होतं 1994चं युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, या संघटनेच्या काही गोष्टी, 1997चा क्योटो प्रोटोकॉल आणि तिसरा म्हणजे 2014चं पॅरिस अग्रीमेंट. आणि यासोबतच काही इंटरनॅशनल लॉज, काही घटना, या सगळ्यांचा संदर्भ हा निर्णय देताना कोर्टाने घेतला. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस यांनी असं मत मांडलं की पर्यावरणाला वाचवणं ही एक चॉईस किंवा पर्याय नसून हे एक लिगली बाइंडिंग सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटीची ड्युटी आहे. अर्थात तुम्हाला स्वतः असलेलं एक माणूस म्हणून एक कर्तव्य आहे निसर्गाला वाचवण्यासाठी. त्याच्यामुळं याला कोणी चॉईस म्हणून घेऊ नये. दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं आहे की जे अमीर आणि कारखानदार देश आहेत, सरळ सांगायचं तर युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC या ऑर्गनायझेशननी काही कॅटेगरीज केलेल्या आहेत पर्यावरणाशी संबंधित. त्यामध्ये अनेक्स्चर 1 मध्ये जगातल्या सर्वात विकसित देश येतात, जसं अमेरिका असेल, युरोपियन युनियन असेल. तर ह्या देशांनी सुरुवात आधी कारखानदारीच्या याच्यात प्रवेश केला आणि भरमसाठ इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या वेळेस प्रदूषण करून टाकलं, ग्रीन हाऊस गॅसेस पर्यावरणात सोडले. त्याच्यामुळे ते जबाबदार आहेत आणि त्यांनी त्या जबाबदारीची जाणीव ठेवून आता ज्या अंडर डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, अर्थात विकसित आणि विकसनशील देश आहेत,
त्यांना इंडस्ट्रियलायझेशन सोबत मदत करत असताना क्लायमेट चेंजच्या संदर्भात लीडर होऊन काम करणं आणि त्यांना लागत असलेल्या कुठल्याही फॅसिलिटी, फायनान्शियल असो का इतर फॅसिलिटीज असो, त्याचा पुरवठा करून त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस सारख्या हानिकारक गॅसेसना किंवा कार्बन रिडक्शनसाठी प्रयत्न करणं, कार्बन कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, ही त्यांची अपेक्षा आहे, असं कोर्टाने मत नोंदवलं. काही देशांनी आक्षेप घेतला की जर या देशांपैकी काही देशांनी ते निर्बंध मानले नाहीत, जुमानले नाहीत किंवा इम्प्लिमेंट केले नाही किंवा दिलेलं टार्गेट पुरं केलं नाही तर त्यांची ज्या ऍक्शन आहे, कृती आहेत, ह्या रॉंगफुल ऍक्ट मध्ये कन्सिडर करण्यात याव्या. अर्थात चुकीची ऍक्शन या संदर्भात ते आरोपी आणि गिल्टी, दोषित आहे असं मान्य करावं आणि त्यांच्यावर त्या नुकसानाची भरपाई म्हणून फायनान्शियल रिपारेशन अर्थात कंपेन्सेटरी निर्बंध लावावेत, नुकसान भरपाई देण्यात यावी त्या संबंधित देशांना. त्यासाठी त्यांनी स्वतः ती जबाबदारी मान्य करावी, त्यांच्या चुका मान्य कराव्या. सरळ सांगायचं झालं तर जे देश हे निर्बंध, हे नियम किंवा इंटरनॅशनल लॉचं उल्लंघन करतील त्या सगळ्यांना इंटरनॅशनल कायद्यानुसार दोषी ठेवून त्यांना ज्या देशांना त्याचा परिणाम भोगावा लागले त्याचा शिक्षा म्हणून प्रत्येक देशात त्या देशांना त्याची जबाबदारी देऊन त्यांचं नुकसान भरपाई करून द्यावी वेगवेगळ्या संबंधित, मग ते फायनान्शियल असो, अजून काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असो, या सगळ्या संबंधावर नुकसान भरपाई द्यायला पाहिजे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. स्पष्ट सांगायचं झालं तर हे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचं जे ॲडवायझरी ओपिनियन आहे, सल्ला देणारं जे मत आहे, हे कोणत्याही देशावर बंधनकारक नाहीये. सोबतच हे त्या इंटरनॅशनल लॉज मध्ये पण मेन्शन केलेलं नाहीये, नमूद नाहीये. त्याच्यामुळं न मानलं तरी काही फरक पडत नाही. पण याच्यात एकच गोष्ट आहे की इंटरनॅशनल कोर्ट जे आहे, जर हे मेन्शन करताय अशा महत्वाच्या सब्जेक्टवर, विषयावर ते बोलतंय, तर याचे रेफरन्स हे सगळे देश घेतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. अशा संदर्भात त्याचं महत्व वाढेल, व्हॅल्यू वाढेल. या संदर्भाने हे स्टेटमेंट, हे रुलिंग खूप महत्वाचं आहे मित्रांनो, ग्लोबली, इंटरनॅशनली. मित्रांनो, इंटरनॅशनल कोर्टाचं हे जे मत आलं आहे हे खूप महत्वाचं आहे. त्याचं आणखी एक कारण म्हणजे काही वर्षांपासून खूप सारे देश यामध्ये कंटाळा करत होते, टाळाटाळ करत होते, स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याच्यामुळं बरेचसे असे देश आहेत जे त्याचे परिणाम भोगत होते. छोटे देश आहेत, ग्रीन हाऊस इफेक्ट असो किंवा क्लायमेट चेंज असो, त्याच्यामुळं पाण्याची पातळी वाढत आहे. त्याच्यामुळे काही छोटे देश आहेत जे बेट आहेत ते पाण्याखाली चालले आहेत, त्यांचं अस्तित्व नाहीसं व्हायला लागलं होतं. त्याचबरोबर सुनामी असेल, टेम्परेचर वाढ असेल, अशा बऱ्याच गोष्टीचा परिणाम वेगवेगळ्या देशांवर होत होता. स्पेशली विकसित देशांपेक्षा विकसनशील देशांवर आणि कमी विकसित देशांवर व्हायला लागला होता. मग शेती असो, पाऊस असो, पूर असो, जंगलातल्या आगी असो, अशा बऱ्याच पर्यावरणीय बदलांमुळे हा इम्पॅक्ट त्या देशांवर होत होता. परिणामी नुकसान भरपाई होत होतं. इथे हिडन इनमी अर्थात अदृश्य शत्रू हा स्वतः मनुष्यच होता. त्याच्यामुळं याच्यावर हे जे मत आलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे. आता या विषयाला सगळं जग गांभीर्यानं घेईल अशी अपेक्षा करूया. मित्रांनो, जगातला सर्वात अमीर देश, सर्वात विकसित देश म्हणजे अमेरिका. ज्या दिवशी अमेरिकेने या इंटरनॅशनल लॉ ऑर्गनायझेशन मधून माघार घेतली त्या दिवसापासून त्याचा इम्पॅक्ट इतर विकसित देशांवर दिसायला लागला. ते या इंटरनॅशनल ट्रीटी जो आहे, ऑर्गनायझेशन आहे, जी पर्यावरणावर काम करते, त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागले, त्यांना विरोध दर्शवू लागले, डायरेक्ट इनडायरेक्टली त्याच्यावर काही गोष्टींचा प्रभाव पाडू लागले. त्याच्यामुळं एवढा महत्वाचा विषय दुर्लक्षित होऊन ती एक डेड बॉडी सारखी तो सब्जेक्ट पडायला लागला होता. चर्चावर चर्चा होत होत्या, मीटिंगवर मीटिंग होत होत्या, पण त्याच्यावर काही तोडगा निघत नव्हता. दोन गट देशांमध्ये विभागलेले आपल्याला दिसतील. एक डेव्हलप कंट्रीज, विकसित देश, आणि अंडर डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीज अर्थात विकसनशील आणि अविकसित देश. या दोघांमध्ये एक इंटरनॅशनली वाद, कोल्ड वॉर सुरू झालं होतं. यामध्ये ही सुद्धा गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की अमेरिकेसारखे किंवा युरोपियन कंट्रीज सारखे
अमीर आणि विकसित देश या ट्रीटीतून संघटनेतून बाहेर पडले तरी त्यांच्यावर काही फरक पडणार नाही, कारण हे लिगली बाइंडिंग नाही आहे. पण जे इंज्युअर्ड स्टेट ज्यांना म्हटलेलं आहे, अर्थात जखमी झालेली राज्य आहेत, देश आहेत, अर्थात ज्यांना क्लायमेट चेंजचा, पर्यावरण बदलाचा फटका बसतोय, त्यासारखे काही जे देश आहेत, त्यांना फायनान्शियल असिस्टंटची, मदतीची गरज आहे. त्यांच्याकडे सोर्सेस नाही आहे, स्त्रोत नाही आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही आहे, टेक्नॉलॉजी नाही आहे. त्याच्यामुळं ते सडनली या एवढ्या मोठ्या पर्यावरण बदलाशी त्यांना लढणं कठीण जात आहे. त्याच्यामुळं तिथं गरिबी, भूकमारी सारख्या गोष्टी वाढायला लागल्या आहेत. इंटरनॅशनल कोर्टाने त्यांना हा एक जे रुलिंग आहे टोटली हे फॅक्ट बेस एक सल्ला देणारं मत आहे, प्रामाणिक. त्यांनी असं म्हटलं की त्याच्यामुळं विकसित देशांनी स्वतःहून पुढाकार घ्यावं, मोठ्या भावासारखं, आणि इतर देशांना सगळ्या गोष्टीत मदत करावी. उलट त्यांना फायनान्शियल असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, सगळ्या गोष्टीत मदत करून पर्यावरण बदल कसा कमी करता येईल आणि शाश्वत विकास कसा साधता येईल याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्या जगाला एकत्र येणं गरजेचं आहे. मग ते डेव्हलप कंट्रीज असो की अंडर डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीज असो, या सगळ्या प्रकरणात यात महत्वाचं एकच आहे की पर्यावरणाचा समतोल राखणं ही सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. हा फंडामेंटल राईट, अर्थात प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे की त्यांना स्वच्छ, सुंदर असं पर्यावरणाचा लाभ मिळो आणि लोकांचं आयुष्य निरोगी राहो. जर त्याच्यात काही गोष्टी होत असेल तर इट इज अ व्हायोलेशन ऑफ बेसिक ह्युमॅनिटी ऑफ द फंडामेंटल राईट्स, अर्थात मानवाच्या बेसिक जी गरज आहे त्याचंच हे उल्लंघन आहे. त्याच्यामुळं ह्या मूलभूत अधिकाराला जागून प्रत्येक माणसानी, देश हे नंतर आहेत, सर्वात आधी सगळेजण माणसं आहेत, त्याच्यामुळं त्या प्रत्येक माणसाने जर विचार केला आणि पर्यावरणाच्या या गोष्टीकडे लक्ष दिलं तर याला आपण प्रायोरिटीवर ठेवू शकतो, सर्वात प्रथम ठेवू शकतो. त्याच्यामुळं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचं हे जे स्टेटमेंट आलेलं आहे हे फार महत्वाचं आहे. हा सल्ला म्हणूनच त्यांनी घ्यावं, जेणेकरून सगळ्या पृथ्वीवरील मानवजातीला याचा फायदा होईल ही अपेक्षा करू. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.